बारामतीमधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी झाली आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ फिरू लागलेला आहे। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयांमध्ये लढतीचे आता स्पष्ट संकेत मिळतायत। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होती आणि आता त्याची नांदी होताना आपल्याला पाहायला मिळते। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, सध्या बारामतीमध्ये हा जो रथ फिरतोय तोच विजयाचा रथही म्हणायचा का? नेमके काय संकेत दिले जात आहेत याच्यातून? हा उमेदवारीचा रथ म्हटला पाहिजे। अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले, मात्र बारामती लोकसभेसाठी ते उमेदवार कोण देणार यावरती बरंच काय अवलंबून आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला अपेक्षित आहे की अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उभी करावी आणि त्याशिवाय लोक देखील हे मानायला तयार होणार नाहीत की खरंच अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले आणि त्या दिशेने पावलं पडताना अजित पवारांची दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे जे निकटवर्ती आहेत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची मागणी बारामती लोकसभा मतदारसंघातून केली होती आणि आता हा जो विकास रथ जो आहे तो आपण पाहतो आहोत, ज्यामध्ये सुनेत्रा पवारांनी आतापर्यंत जे काही काम केलं बारामतीसाठी हे सांगण्याचा या माध्यमातून प्रयत्न होतोय। खरं तर सुनेत्रा पवार आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीला उभ्या राहिलेल्या नाहीत। पर्यावरणाशी संबंधित किंवा इतर वेगवेगळ्या महिलांशी संबंधित कामांमध्ये त्यांचा नक्कीच सहभाग राहिलेला आहे। वेगवेगळ्या माध्यमातून त्या सार्वजनिक जीवनामध्ये आहेत, मात्र निवडणुकीच्या रिंगणात त्या आतापर्यंत नव्हत्या, परंतु या आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या उमेदवारीचे संकेत हे अजित पवारांकडून देणं सुरू झालेलं आहे। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।